तर मंडळी, या दुसऱ्या दिवसाची सुरुवात खूपच मस्त झाली आहे। तर आज आपण वेंगुर्ल्यातील मुठवाडी या किनाऱ्यावर आलो आहोत आणि बरंच काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। चला तर मग ही वेंगुर्ला सफर पाहूया। मुठवाडी किनाऱ्यावर सकाळीच मासेमारी झाली आणि हे सगळे आपले कोळी बांधव आहेत, ते मासे जाळ्यातून मासे काढण्यामध्ये व्यस्त आहेत आणि एकदम फ्रेश असे मासे आलेत। सगळ्या प्रकारचे मासे आले, चुंगटा आली आहेत, खेकडे, त्यानंतर बांगडे खूप मला दिसलेत आणि एकदम फ्रेश मासे। हा किनारा मोस्टली लोक मासेमारीसाठीच इथे येतात। बीच म्हणून असं आपण म्हणू शकत नाही। सागरेश्वर वगैरे कसे ते पर्यटक पॉईंट आहेत। हा बीच कोणाला सहसा माहिती नाही, जे कोळी बांधव आहेत त्यांनाच हे बीच माहिती आहे। तर आमची एक फ्रेंड आहे, तर ती इथे आम्हाला घेऊन आली खास। त्यामुळे आम्हाला सकाळचं एक सुंदर असं हे दृश्य दिसलं की मासेमारीचं एकदम फ्रेश ताजे असे मासे आहेत आणि खूप मस्त वाटतंय। बोट गेली ना तर इकडे गेली तर याला उपर म्हणतो, इकडे गेली तर त्याला येट म्हणतो, जर बाहेर गेली तर त्याला बाहेर गेली आणि ही तडी। जर समजा विचारलं कोणी की कुठे गेलेली बोट तर त्याला म्हणतो की आम्ही समजा येट मध्ये गेलेली किंवा उपर गेलेली, हे तुमचे कीवर्ड असं। आणि ते बोटी आतमध्ये कुठची गुहा आहे ती पारगोलीची गुहा आहे, म्हणजे ती जी गुहा आहे ना असं म्हणतात की तिकडून आधी शिवाजी महाराज गेलेले आणि ते गुहा आहे तितक्या भागातच गोड्या पाण्याचा साठा आहे, बाकी पूर्ण खाऱ्या पाण्याचा साठा आहे। हो। आणि तुम्ही गेले आहात? आम्ही जाऊन म्हणजे एकदम आत गेलो नाही, ती गुहा बाहेरून पाहिली आहे। आणि मासे पकडायला जाता? मासे पकडायला म्हणजे पप्पा सोबत फिरायला, मासे कधी असे पकडायला गेलो नाही। आम्हाला घेऊन जा। हो जातो ना। उभादांडा मुठवाडी येथील श्री केपादेवी मंदिर हे 350 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे। देवीचे स्वरूप महिषासुरमर्दिनी असे आहे। ही गिरफ घराण्याची कुलदेवता व वेंगुर्ला परिसरातील ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे। गिरफ घराण्यातील 4 मूळ पुरुषांनी देवीची स्थापना केली। देवीचा पूर्व इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध नाही, पण मंदिराचे पहिले बांधकाम जवळजवळ 350 वर्षापूर्वी झाले असावे।
हे बांधकाम रामराज्य म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी संस्थानाकडून झालेले होते. त्यासाठी सावंतवाडी संस्थानाने आजूबाजूच्या परिसरातील जमीन देवस्थानाला दान करून गिरप मंडळींवर देवस्थानाच्या व्यवस्थापनाचे काम सोपवले होते. 8 फेब्रुवारी 2008 मध्ये एक दुर्घटना घडली. रस्त्यावरून जाणारा एक डंपर ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे मंदिराच्या सभा मंडपावर धडकला आणि सभा मंडपाचा अर्धा भाग कोसळला. या घटनेने देवीच्या भाविकांना अत्यंत दुःख झाले. सर्व भाविकांची सभा होऊन देवीचीच इच्छा असे समजून एक देखणे मंदिर तयार करण्याचा निर्णय घेतला. 11 एप्रिल 2010 रोजी मंदिराची कोनशिला अवसारी वाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे बसवून कामाचा शुभारंभ केला. उभादांडा मूठ या गावात हे केपा देवीचे एक सुंदर असं मंदिर आहे. ह्याचे म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ना ते एक वेगळं आणि युनिकच आहे. तर आता आम्ही या मंदिरात आलो आहोत. मंदिराचा इतिहास मी तुम्हाला सांगते. श्री केपा देवीची दंतकथा अनेक सांगितल्या जातात. त्याविषयी कुठेही लेखी माहिती नाही, परंतु प्रामुख्याने प्रचलित असलेली दंतकथा अशी ही की गिरप या घराण्यातील प्रथम पुरुषाच्या स्वप्नात येऊन देवीने सांगितले की मी केवड्याच्या बनात आहे. दुसऱ्या दिवशी तो पुरुष स्वप्नात दिसलेल्या बनात गेला तेव्हा तेथे त्याला ती मूर्ती मिळाली आणि ती आणून त्याने तिची पूजा करण्यास सुरुवात केली. तीच ही केवड्याच्या बनात सापडलेली केपा देवी होय. केवडा देवी, केकदा देवी यापासून अपभ्रंश होऊन केपा देवी असे नामाभिधान झाले असावे असाही एक मतप्रवाह आहे. तर बऱ्याच भाविक जणांच्या मते अखिल प्राणीमात्रांवर भेदातीतपणे कृपा करणारी ती कृपादेवी म्हणजेच केपादेवी होय. मालवणी बोलीनुसार अपभ्रंश कृपादेवी, किरपादेवी, केपादेवी असे झाले असावे. 15व्या शतकात पोर्तुगीज अत्याचाराच्या काळात श्री देवीची मूर्ती केपे या गोमंतकीय गावातून स्थलांतरित करून येथे गिरप घराण्यातील पुरुषाने मोठवाडीमध्ये आणली, म्हणून केपे या ग्रामनावावरून केपादेवी हेही नाव रूढ झाले असावे असा अंदाज बांधता येतो. ह्या देवीचं नाव केपादेवी देवस्थान आहे. हे वेंगुर्ला 12 पंचायतांतली केपादेवी देवस्थान आहे. वेंगुर्ल्याच्या पुऱ्या 12 पंचायतांना याचं महत्त्वाचं स्थान आहे. दुसरी गोष्ट ही गिरपांची कुलदैवत. गिरप याचे पुजारी आहेत. इथे बाकी कोण पूजा करत नाही आणि गिरप जे इथलं सर्वस्व आहे आणि ह्याच्या अंदर सगळं जागृत देवता असल्यामुळे 7 वाड्याचे मानकरी आहेत. हिच्या अंडर 7 वाडे कांबळी, भेरे, चमणकर, त्याच्यानंतर भेरे, कुर्ले, गिरप असे मिळून 7 वाडेकरी आहेत तिथे आणि 7 वाड्याची ही देवता आहे. एकंदरीचं देवगड ते कारवर पण ह्या इथल्या लोकांनी याचे भाविक म्हणजे गिरप बांधव आहे ते काही लोक आडकर लावतात, काही गिरप लावतात. थोडे नाव बदलले आहेत पण तिथे ते हे आहेत मुख्य म्हणजे गिरपच आहेत ते. नवरात्र, त्याच्यानंतर ते दीपस्तंभाची कार्तिकी हे असते दीपस्तंभ ती एक आणि गोकुळाष्टमी हा सार्वजनिक सण आहे. जत्रा पण सार्वजनिक आहे. नवरात्र होत्या आणखी काही त्यांचे 2-3 आहेत ते पण इथले स्थानिक सण आहेत. जत्रा केव्हा असते? जत्रा 10 डिसेंबरमध्ये येते आणि आता हिची परत स्थापना झाली ती मे महिन्यात झाली. उद्याचं वाढदिवस तिचा 10 मेला येतो आहे. कारण तारीख बदलत असते कारण तिथेप्रमाणे आम्ही बघत असतो असं आहे. आणि तुम्हाला काय सांगायचं असेल तर एकंदर इथली जागृत देवता अशी 12 पंचायतांना आहे आणि इथले गिरपच सगळे पुजारी असल्यामुळे एक जास्त करून सगळ्यांना पावते पण मुलींचा इथे मान जास्त आहे. मुलींना जास्त पावते. मुलींनी दरवर्षी तिची येऊन ओटी भरली पाहिजे. 1 वर्षी मुली किंवा 2 वर्ष मुली नाही तिची रागवते तिला म्हणजे त्यांना ते येऊन भरावे लागते. जास्त करून मुलींना जास्त पावते असं एकंदर म्हणजे सर्वसामान्य पावते. तिचे खास म्हणजे मुलींचं जास्त हे आहे असं आहे. आणखी सांगायचं म्हटलं तर संपूर्ण मच्छीमार लोक याचे भाविक आहेत. कुठेही जरी असले तर तिला हाक मारलं तिच्यावर संकट निश्चित दूर होतं. त्या नावाने आता मच्छीमार लोक समुद्रात जाताना पण तिचं नाव घेऊन हाका मारून जातात.
आता निसर्गाच्या ह्याच्यामुळे काही आपले धंदे कमी जास्त होतात, पण तिच्या नावावर आजपर्यंत कधी ना कमी पडलेलं नाही. एकंदरीत सगळं बघितलं तर मच्छीमार लोकांची ती जशी कोळ्यांची कोणती एकविरा देवी तशी गिरप बांधवांची इथल्या मच्छीमारांची केपा देवी आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. हा काय प्रसाद आहे रे? कसला प्रसाद आहे काय? अच्छा, आज काय उत्सव वगैरे असतो की रोज असतो? रोज असतो. हा, ओके ओके. हां, तर या मूळ गावाची देवता केपा देवी या मंदिराचे दर्शन घेऊन आता आम्ही पुढचा प्रवास करतोय. तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि पुन्हा भेटूया वेंगुर्ल्याच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग तोपर्यंत बाय बाय.